उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया येते, आपण बघूया ते काय म्हणतात. आणि झालेली घटना जळगावातली अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे, वेदनादायी आहे. 11 लोकांचा मृत्यू झालाय, 4 लोक जखमी आहेत आणि आग लागली म्हणून या भीतीने लोकांनी उड्या मारल्या आणि समोरून एक गाडी आली आणि त्याच्यामुळे अपघात झालेला आहे. पण त्या ठिकाणी सगळी संबंधित जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कामी लागलेली आहे. युद्ध पातळीवर सगळ्यांना हॉस्पिटलाइज केलं जातं आहे, तातडीची मदत त्या ठिकाणी त्यांना दिली जाते आणि त्यामुळे संबंधितांशी मी संपर्क ठेवून आहे. पालकमंत्री स्वतः तिकडे आहेत, गुलाबराव, गिरीश महाजन हे सगळी मंडळी तिथे आपल्या लोकांना मदतीसाठी संबंधितांशी संपर्कामध्ये आणि मी स्वतःही संपर्कात. प्रवासी घाबरले, जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जखमींना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये आपले संबंधित विभाग जो आहे, अधिकारी आहेत, जी जी मदत त्यांना आवश्यक आहे ती मदत देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर, हिंदी में आग लागलीच नव्हती पण भीती होती, त्यामुळे आता तो अपघात आहे. आता त्याच्यामध्ये त्या बाकी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जीव वाचवणं. जे जखमी आहेत त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त करून देणे याच्यावर. नंतर मग त्या कशामुळे झाली ही बाब नंतर आपोआप त्याची चौकशी होईलच. तर जखमींना लवकरात लवकर मदत आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार मिळणं ही सध्याची प्रायोरिटी आहे आणि त्या दृष्टीने सध्या सर्व यंत्रणा काम करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.